आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून चंद्रयान-3 मोहिमेचं प्रक्षेपण जे आहे ते होणार आहे आणि यान जे आहे ते अवकाशामध्ये झेपवणार आहे। या मोहिमेमुळे भारताची जी संरक्षण सज्जता जी आहे ती वाढणार आहे का किंवा भारताची नेमकी काय प्रगती होणार आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार। आपल्याबरोबर नासाच्या स्पेस एज्युकेटर आणि शास्त्रज्ञ लीना बोकील मॅडम आहेत। मॅडम, आज चंद्रयान-3 मोहिमेचं प्रक्षेपण होतंय, ही मोहीम कशी आधीच्या चंद्रयान-2 पेक्षा वेगळी असणार आहे, कसा फायदा होणार? इस्रोसाठी ही अतिशय महत्त्वाची मिशन आहे। चंद्रयान-3चं आज लॉन्चिंग प्रक्षेपण होणार आहे आणि हे यशस्वी झाल्यानंतर यान जे पाठवणार आहोत आपण, म्हणजे चंद्रयान-3चा पेलोड जो आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे तो प्रपल्शन मॉड्यूल म्हणजे PM, आणि तो इंटेंडेड पर्पजसाठी जो पाठवणार आहोत तो म्हणजे चंद्राच्या साऊथ पोलजवळ आपल्याला लँड करायचं आहे। मूनच्या साऊथ पोल जवळ हे सॉफ्ट लँडिंग करून दाखवायचं आहे आपल्याला। पण आजचं प्रक्षेपण होणार आहे ते त्यासाठी रॉकेट आहे LVM-3। हे GSLVचं मॉडिफाईड व्हर्शन आहे आणि हा रॉकेटचा जो फर्स्ट पार्ट असतो खालचा भाग, सॉलिड रॉकेट बूस्टर्स असतात त्याला, आणि मग लिक्विड प्रपल्शन, हे सॉलिड हे लिक्विड। तर 3 मिनिटात हा भाग वर उडतो आणि अतिशय शक्तिशाली महाशक्तिशाली हे रॉकेट आहे। म्हणजे आता मला सांगा, हे जे रॉकेट आहे याचं नाव आहे LVM-3, याच्यामध्ये काय काय पार्ट आहेत? म्हणजे LVM-3 रॉकेट LVM-3 आहे, त्याचा सॉलिड हा जो बूस्टरचा पार्ट आहे स्टेज 1, आणि स्टेज 2 आहे लिक्विड, आणि स्टेज 3 आहे क्रायोजेनिक। म्हणजे इंजिन आहे? नाही, ते पण हो इंजिनच आहेत हे तिन्ही, पण हे आहे सॉलिड मध्ये स्टेज, आणि हे लिक्विड इंधन असतं, आणि 17 मिनिटात 16 ते 17 मिनिटात ह्याचं तिन्ही गोष्टींचं हे काम होणार आहे। थर्ड स्टेजला सेपरेशन झाल्यानंतर क्रायोजेनिक क्रुशियल स्टेज असते, आणि त्यानंतर वरचा जो पेलोड आहे म्हणजे चंद्रयान-3चा पेलोड, त्याच्यामध्ये प्रपल्शन मॉड्यूल आहे, आणि हे जे यान आहे स्पेसक्राफ्ट त्याच्यामध्ये ल्युनार मॉड्यूल म्हणजे विक्रम लँडर आहे, आणि त्या विक्रम लँडर मध्ये प्रज्ञान रोवर आहे। तर हे आता आपण फक्त आज प्रक्षेपण करतो, म्हणजे हे यशस्वी झाल्यानंतर 36,000 किलोमीटर्स अप्रॉक्सिमेटली या उंचीवर आपण नेऊन सोडतो। कारण हे गुरुत्वाकर्षण जे आहे पृथ्वीचं ते एस्केप करून आपल्याला यान खूप वरती सोडायचं आहे, आणि मग पृथ्वीच्या भोवती हे एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये 5 वेळेला फिरणार आहे, आणि 40 दिवसानंतर अप्रॉक्सिमेटली, म्हणजे हे आधी अर्थ ऑर्बिट आणि नंतर मग ट्रान्सफर आणि मग ल्युनार इन्सर्शन ऑर्बिट, आणि मग त्यानंतर ऑगस्टमध्ये 23 ऑगस्टला अप्रॉक्सिमेटली हा 4 पायाचा असा विक्रम लँडर आहे तो लँड होईल, आणि आपल्याला हे साऊथ पोल जवळ सॉफ्ट लँडिंग करायचं आहे। तर मागच्या वेळेला ऑर्बिटर होता तो सक्सेसफुली पोहोचला होता, यशस्वी ठरलेला तो पार्ट मोहिमेचा फर्स्ट पार्ट म्हणजे चंद्रयान-2 मध्ये 5 वर्षापूर्वी, आणि हे लँडिंग नीट झालं नाही, 3 पायावर लँड झालं, आणि मग त्यामुळे ह्याचा कचरा होऊन म्हणजे स्पेस डेब्री असे पार्ट्स मोडून डॅमेज पार्ट पडले होते। तर आता त्या सगळ्या चुका दुरुस्त करून शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्सनी हा एक लुनार मॉड्यूल जो केला आहे फुल प्रूफ, तर त्याचं लँडिंग 23 ऑगस्टला होणार। म्हणजे विक्रम लँडर जे आहे ते फक्त चंद्रावरती उतरेल, आणि विक्रम लँडर जे आहे ते नेमकी काय माहिती गोळा करू शकतो चंद्रावरती? त्याचा नेमका उद्देश काय, की हे सगळं रॉकेट वरती गेल्यानंतर ह्याचा पार्ट नेमका किती हजार किलोमीटर वरती वेगळा होणार आहे, आणि हा पेलोड जो आहे तो विक्रम लँडरला कसं इथपर्यंत पोहोचतो? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक तर तो खूप वेळेला मोठे मोठे एलिप्टिकल ऑर्बिट वाढवत जाणार, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर सुटून मग तो चंद्राजवळ येईल। चंद्रावर देखील आहे ग्रॅव्हिटी पण कमी आहे, आणि त्यानंतर
हे जे लँडर होणार आहे हा क्रुशियल पार्ट आहे. का तर मागच्या वेळेला इथेच चूक झाली होती. तर आता सगळी काळजी घेतलेली आहे आणि साऊथ पोलवर लँडिंग केल्यानंतर याच्यामध्ये पेलोड्स म्हणजे प्रयोग आहेत, काही एक्सपेरिमेंट्स आहेत जे आपल्याला चांद्रयान 3 मिशन मधून करायचे आहेत. तर या भागावर परमनंट शॅडो म्हणजे अंधार असतो. एक तर या भागात खूप सगळे मिशन्स आधी झालेले आहेत. तिथे सूर्याचे किरण पडतात, प्रकाश पडतो तिथे. पण इथे -200 पर्यंत डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर, तापमान, कमी तापमान आहे आणि इथे सूर्याचे किरण पडतच नाहीत. सो इट इज परमनंटली शॅडो. विक्रम लँडर जो आहे तो माहिती कशी आपल्यापर्यंत पोहोचू शकतो? म्हणजे विक्रम लँडर जर समजा चंद्रावरती उतरला, त्याची माहिती आपल्याला इस्रोच्या जे संशोधक आहेत त्यांना नेमकी कशी मिळेल? त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते पार्ट असणार आहेत की जे चंद्रावरून सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते? तर विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करेल आणि तो देखील एक महत्त्वाचा टप्पा असेल अचीवमेंट फॉर इस्रो. आणि त्यानंतर प्रज्ञान रोवर बाहेर पडेल. तो रोवर म्हणजे रोबोटिक रोवर आहे, त्याला 6 व्हील्स आहेत. तर तो चाकांवर फिरेल असा तिथल्या तिथे. तर याच्यावर काही प्रयोग आहेत लँडरवर, विक्रम लँडरवर, आणि याच्यावर देखील आहेत. तर हे यंत्र आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, काही सेन्सर्स आहेत त्याच्यामध्ये. तर सगळ्यात आधुनिक टेक्नॉलॉजी टेक्निक वापरून आपण सगळं डिझाईन केलेलं आहे. तर तिथे चंद्रावर एकतर पाणी म्हणजे वॉटर, H2O आणि OH मॉलिक्यूल पहिले चंद्रयान 1 मध्ये डिस्कवरी झाली आणि त्यानंतर नासाने पण एक डिस्कवरी केली होती. इट इज जॉईंट क्रेडिट. मग त्यानंतर चंद्रयान 2 लँड झालं नाही, त्यामुळे तो प्रज्ञान रोवर आलाच नाही बाहेर. तर आता हे सक्सेसफुल झाल्यानंतर याच्यावरचे रोवरवरचे जे आहेत इन्स्ट्रुमेंट, तर काय करणार आहे, इथे पाणी एकतर याचा शोध लावेल. दुसरं म्हणजे आयर्न, ॲल्युमिनियम आणि असे काही एलिमेंट्स किंवा घटक जे लागतात आपल्याला कॉलनाइज करायचं असेल. जर इस्रोला पुढचे काही मोहीम म्हणजे चांद्रयान 4, 5 वगैरे आपल्याला मॅन्ड मिशन्स करायचे आहेत नंतर, तर तेव्हा आपण ॲस्ट्रॉनॉट्सना पाठवतो. त्यावेळेला मून कॉलनायझेशन झाल्यानंतर तिथे काय काय लागतं, तर माणसाला जे लागतं ते सगळं पाणी आणि एअर, ऑक्सिजन, प्राणवायू हे सगळं लागणार आहे. तर आर्टिफिशियली आपल्याला जनरेट करावं लागेल. तर त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी इथेच सापडतील. आणि He म्हणजे Helium-3 आयसोटोप पण जर सापडला तर न्यूक्लिअर पॉवर म्हणजे जनरेशन आपल्याला तिथे इलेक्ट्रिसिटी तर इथली. सरळ सोप्या भाषेमध्ये आता विक्रम लँडर चंद्रावरती उतरलंय, काय नेमकी माहिती ते गोळा करणार आहे आणि त्याचा कसा फायदा होणार आहे? म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये सांगा. आपला प्रेक्षक अगदी मराठी आहे, त्याला नेमकं समजेल असं काय नेमकं त्याच्यापासून माहिती गोळा होऊ शकते आणि भारताला त्याचा कसा फायदा होणार? एकतर मी सांगितलं तसं जे रिसोर्सेस मिनरल्स आहेत म्हणजे काही आयर्न, टायटेनियम असे महत्त्वाचे एलिमेंट्स सापडले तर तिथे पुढच्या जनरेशनला आणि कॉलनाइज करायचं असेल, चंद्रावर जाऊन लॉंग टर्म तिथे प्रयोग करायचे असतील तर त्या लागणाऱ्या गोष्टी तिथे म्हणजे मिळायलाच पाहिजेत. कारण आपण खूप खर्च करून हे करू शकत नाही. कमी खर्चात करायचं असेल तर आपल्याला ऑक्सिजन जनरेट करावं लागेल तिथे ॲस्ट्रॉनॉटसाठी श्वास घेण्यासाठी. आता सध्या याचा सरळ अर्थ की आता सध्या हे जे आहे विक्रम लँडर आहे, मात्र माणूस जर कदाचित तिथं उतरायचं असेल तर त्याची नेमकी परिस्थिती कशी असू शकते ते कदाचित त्याचा अभ्यास करण्यासाठी हे आपण त्यासाठीच आपण हे करतोय. पाणी, प्राणवायू आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या माणसाला लागणार आहेत त्या आधी आपल्याला तिथे आहेत की नाही किंवा जनरेट करू शकतो का, आर्टिफिशियली करू शकतो का, हे सगळं आधी करण्यासाठी अनमॅन्ड हा म्हणजे अनक्रूड मॉड्यूल आहे किंवा प्रयोग आहे और मिशन आहे. आणि नंतर आर्टेमिस नासाची एक मिशन पण जाणार आहे चंद्रावर याच ठिकाणी. तर आपल्याला सक्सेस मिळाला, यश मिळालं तर त्यांना देखील हा इनपुट्स हे मिळणार आहेत. आणि आजचा प्रयोग जो आहे तो जगातल्या इतर देशांसाठी सुद्धा भारताचा प्रयोग महत्त्वाचा असणार आहे की नासाला जर आता कदाचित पुढचा प्रयोग करायचा असेल तर भारताच्या या प्रयोगाचा आधार घेतला जाऊ शकतो. म्हणजे आज जे आपण चांद्रयान वरती सोडलं, बरोबर. एकतर आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपली भारताची इस्रोची
किती टेक्नॉलॉजी सज्ज आहे आणि आपली कॅपेबिलिटी आहे की नाही, आणि टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे आपल्याला स्वतःसाठी हे सिद्ध करायचं आहे आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. इट इज ए डेमॉन्स्ट्रेशन. सक्सेस जर मिळाला इथे तर आपल्याला आपण किती सज्ज आहोत हे दाखवायचं आहे. सायन्स टेक्नॉलॉजी या उच्च दर्जाचे प्रयोग आपण करू शकतो की नाही, आणि ऑलरेडी आपण 3 ते 4 टॉप स्पेस नेशन्समध्ये आहोत. पण हे जर आपण केलं तर नंबर 1 इस्रो विल बी द फर्स्ट कंट्री टू डू सक्सेसफुल सॉफ्ट लँडिंग. हे कदाचित मोहीम यशस्वी झाली तर भारत हा पहिला देश असेल की जो चंद्रावरती सॉफ्टपणे लँडिंग करून तिथली माहिती गोळा करण्याचं काम. येस, आणि नुसती टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नाही तर प्रयोग करण्यासाठी विज्ञान हे पहिलं मोठं धोरण आहे. आणि मग हे जे प्रयोग आहेत त्याच्यावरचे पेलोड इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे दे आर मेजरिंग समथिंग. मग पाणी आणि ऑक्सिजन आणि असं, आणि हे काही घटक तिथे जे मिळतात ते त्याचा शोध लावेल, आणि त्याचा आपल्यालाच फक्त नाही तर नासा आणि इतर देशांना पण त्याचा स्पेस एजन्सी. आजचा दिवस भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे, अभिमानाची आणि म्हणजे प्राऊड गोष्ट असेल आपल्याला. येस, खूप मोठी गोष्ट आहे. आजचं हे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर हा क्रुशियल आणि महत्त्वाचा भाग असतो, कारण इथेच ठरणार आहे सक्सेस आपला. आणि मग हे आज आपल्या जिओ ट्रान्सफर ऑर्बिटवर यान पाठवल्यानंतर हे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर तो त्याच्या प्रवासाला लागेल, म्हणजे पृथ्वीच्या भोवती आणि मग चंद्राजवळ 5 वेळा फिरेल. येस, 5 वेळेला फिरेल. आणि त्यानंतर 3,84,000 किलोमीटर हा अंतर आहे पृथ्वी आणि चंद्राचा. लक्षात घ्या, तर इतका मोठा प्रवास करायचा आहे आणि तो त्याच्या प्रवासाला लागेल. मग सक्सेसफुल लँडिंग झाल्यानंतर तो 18 तारखेला इथं उतरू शकतो. 23 ऑगस्टला हे होणार आहे लँडिंग. आणि प्रज्ञान रोव्हर बाहेर आल्यानंतर तो देखील काही त्याचे प्रयोग करणार आहे. हा लुनार मॉड्यूलवर पण पेलोड आहे, तो पण अभ्यास करणार आहे. आणि 14 दिवस पृथ्वीवरचे म्हणजे तिथला 1 दिवस चंद्रावरचा सूर्यकिरण तिथे पडणार आहेत. तर त्यावेळेलाच हे तेवढ्याच 14 दिवसांसाठी काम करणार आहे. त्याचं कार्य आजची मॅडम मोहीम जी आहे ती यशस्वी होईल. हो, हे मी सांगितलं तसं लुनार LBM-3 रॉकेट म्हणजे GSLVचं हे मॉडिफाईड वर्जन आहे. हे अतिशय रिलायबल रॉकेट आहे. म्हणजे आजपर्यंत त्याला 6 वेळेला कॉन्सिक्युटिव्ह गेले 6 मिशन्स यश मिळालेलं आहे. सो इट इज रिलायबल वर्क हॉर्स फॉर इंडिया आणि महाशक्तिशाली रॉकेट आहे. आणि त्याला इंधन खूप लागतं. या मोहिमेचा खर्च आहे 615 करोड रुपीज. त्यामुळे खूप पैसा, खूप होप्स, आशा आहेत. आणि चेअरमन इस्रो सोमनाथ सर, त्यांची लिडरशिप, सायंटिफिक लिडरशिप आणि सगळे शास्त्रज्ञ, इंजिनियर्स आज वाट पाहतात. कारण हा भाग क्रुशियल आजचा झाला की ऑगस्टमध्ये हे सगळे प्रयोग होणार आहेत आणि टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन आणि काही गोष्टींचे शोध लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यमालेचे काही म्हणजे सोलर सिस्टमच्या फॉर्मेशनच्या वेळेला काही मिस्ट्रीज ज्या तिथे अशा आहेत तर त्या बाहेर पडणार आहेत, उलगडणार आहेत. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मोहीम आहे चंद्रयान-3. आणि आजचं प्रक्षेपण सक्सेसफुल झाल्यानंतर पुढचा प्रवास चांगला घडेल आणि अशीच आपली इच्छा आहे. सो बेस्ट विशेस टू इस्रो अँड टू द एंटायर इंडियन स्पेस कम्युनिटी. आणि आजचा दिवस हे लॉन्चिंग झाल्यानंतर वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री, कारण ऐतिहासिक क्षण असेल हा भारतासाठी. आपण पाहतोय की आज चंद्रयान-3 या मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं तर भारत हा जगातला पहिला देश ठरणार आहे. कारण याच्यानंतर अमेरिकेची जी नासा संस्था आहे ती सुद्धा चंद्रावरती जाऊन संशोधन करणार आहे. मात्र विक्रम लँडर जर चंद्रावरती सॉफ्ट पद्धतीनं लँड झालं आणि चंद्रावरची माहिती इस्रोपर्यंत पोहोचवल्याने ही मोहीम जर यशस्वी झाली तर भारत हा जगातला पहिला देश ठरू शकतो. त्यामुळे आजची मोहीम जी आहे ती भारतासाठी अतिशय महत्त्वाची अशी प्रतिक्रिया डॉक्टर लीना बोकील यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन संतोष सोमनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.